अभिनंदन स्वप्नील. मस्तपैकी ऍक्शन या बॉलरची. जितेश खरं तर ज्या टीमच्या अगेन्स्ट तो खेळतोय आर आर फाउंडेशन, जी सूरजजी राणे आणि ऋषिकेश राणे यांची टीम आहे, त्याच टीमचं नेतृत्व करत होता धोत्रेचा जितेश. मस्त ॲक्शन आहे त्याची, भारी वाटते एकदम. आणि त्याच्या समोर आहे आता संजय. आदित्यने पहिली धाव घेतले, धावफलकावर स्ट्राईक रोटेट त्याने केले. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सेट आहे. 4-4 षटकांचे मॅचेस आहेत, लक्षात असू द्या. पटापट मॅचेस होत आहेत. फक्त तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. 200 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी तो मुलगा आला का ज्याने कॅच पकडली होती, येऊन घेऊन गेला. डोरेमॉन तुम्ही पकडली तर 300 देतील, दिसतंय का? पण पा किती वेग आहे जितेशकडे. थोडी मिसफिल्ड. धोत्रे संघ सध्या मैदानात फिल्डिंग करत असताना आणि त्यांच्या विरोधात व्हाईट बॉल घोषित केला. व्हाईट बॉल +1. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनमुळे थोडा त्रास होतो, गोलंदाजाला देखील लाईन चेंज करावी लागते. लेंथ एक वेळ ठीक आहे की आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेनचा वापर प्रामुख्याने यॉर्कर लाईनचा वापर केला जातो. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका संजयच्या बॅटमधून. पुन्हा एकच धाव मिळेल ती जनमान कशळे संघाला. धावा झाल्यात आत्तापर्यंत 5. हा गुणसंख्यालेखक बारी आहे. स्कोरर आपले कुठे गेले अंपायर? 5 धावा. व्हाईट बॉल अगेन, इट्स अ व्हाईट बॉल. 6 धावा. नवीन गोलंदाज आहे अजूनही. आपण असं म्हणतो ना, एक्सपिरियन्स आल्यानंतर आणखी चांगला बहरेल जितेश. 6 धावा धावफलकावर. थोडी गती कामी. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाणार. पंचांकडे अपील करण्यात आली. पंचांनी ते नाबाद घोषित केलंय. सिंगल रन. किती छान दृश्य पहा. क्रीडांगण उद्या चर्चेत असलेले क्रीडांगण. काही पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळात मात्र इथे होणार आहे. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौधरवाडी आयोजित ही स्पर्धा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले क्रीडांगण. 7 धावा. क्लीन बोल्ड. जितेशचा अनप्लेबल यॉर्कर. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात किरण मते मैदानात दाखल झालाय. रायटी बॅटर मैदानात. जितेशच्या विरोधात लेफ्टी बॉलर. वेगवान गोलंदाज. फुल टॉस. फक्त दिशा द्यायची होती. चांगली फिल्डिंग. शॉट तडम्यानला. एकच धाव आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जनमान कशळे संघासाठी. धावा झाल्यात त्या बिनबाद. 1-8. 1-8 धावसंख्या धावफलकावर. सुंदर असं हे क्रीडांगण. किती छान वाटते बा. आयोजकांची मेहनत कामी आले. आयोजकांमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत बसलेले मनोजी जाधव, त्याचबरोबरीने
गणेशजी मसे आणि रमेशजी मराडे, त्याचबरोबरीने हे सर्व शिलेदार आयोजकांच्या भूमिकेत जे आहेत. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडीचे सर्व प्लेयर्स असतील, चौधरवाडीचे प्लेयर्स असतील, ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, त्यांच्या वतीनं संपन्न होत असणारे नाईट रजनीचं हे पहिलं पर्व, ज्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, ज्यांचं विशेष प्रेम आहे आदिवासी समाजावरती, सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न झाला. या क्रीडांगणाच्या चहू बाजूने ड्रोन कॅमेरा फिरलाय आणि त्या सर्व व्हिडिओज अगदी तुमच्या समोर आहे. आमचा भव्य व्यासपीठ क्रीडांगणासाठी हे सर्व लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि हे कुठेही शहरात चालू नाही आहे, तर हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी, पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हे क्रीडांगण आहे. अर्थातच चौधरवाडी आणि जाधववाडीच्या अगदी मधोमध महेशजी जाधव, मंगेशजी जाधव, अनंताजी केवारी, मोहन केवारी, अरुण आवाटी, उत्तम दोरे आणि दशरथ केवारी अशी बरीच नावं आहेत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तसं पडद्यासमोर यायला आवडत नाही, तुम्ही आणलं त्याबद्दल आभार. 8 धाव फलकावर. दुसरं षटक गोलंदाजीसाठी आलाय तो आकाश. स्क्वेअर लेगला हा फटका आहे. ब्लाइंड झाला क्षेत्ररक्षक, ब्लाइंड. बॉल सीमारेषा पार, वन बाउंड चौकार. किरणच्या बाटमधून हा चौकार. थोडा पाय फसला तो आकाशचा. चुकी केली फलंदाजाने. फलंदाजाला देखील ठाऊक आहे की हा चेंडू सीमापार जायला हवा होता. जनमान कशळे आणि रामशेठ राणे मित्रमंडळ यांच्या वतीने चौथ्या पर्वाचं कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. भन्नाट स्पर्धा झाली होती कशळेच्या क्रीडा नगरीमध्ये. त्यानंतर या संपूर्ण विभागाची एक प्रीमियर लीगची स्पर्धा देखील 2 दिवसांची संपन्न झाली होती. ऋषिकेश राणे मात्र त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नव्हते. व्हाईट बॉल आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला देखील ऋषी राणे यांची उपस्थिती लाभली होती. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत फुल बॅटरीज घेऊन आलाय ड्रोन कॅमेरामन ऑपरेटर, नाहीतर चार्जर तरी सोबत घेऊन आला बॅटरीचा. आत्तापर्यंत किती 4-5 फेऱ्या झाल्या का? जास्त पण कमी नाही. बाट थोडी ब्रश झाली खाली खेळपट्टीला. लॉंगॉनला चांगला झेल. फलंदाज बाद होईल किरण. आणि त्याचबरोबर पोखरकर वाडी दोन्ही टीम टॉससाठी या. खरं तर या स्पर्धेला जय बोराडे सध्या मैदानात दाखल होत आहेत. प्रचंड मेहनती क्रिकेटच्या बाबतीत, प्रचंड मेहनत करणारा माणूस आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्या आवडीचा खेळ आहे क्रिकेट. पोखरकर वाडी आणि त्याचबरोबर गणेगाव चिंचवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. खरं तर या स्पर्धेसाठी मी पहिल्या दिवसात जोडला गेलो नसतो. थँक्स टू किशोर आडप. हा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. जय बोराडेने पूल मारलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर. पहिल्या चेंडूवरती विकेट. बॅक टू बॅक 2 घेतलेत. फलंदाज बाद.
नको घेऊ, फक्त बक्षीस सांग. आकाश रसाळसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. अशी माणसं पाहिजेत, नाही तर मामा भाच्याला काका पुतण्याला पारितोषिक देतो. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर स्टंपला फुंकर घालून आय थिंक हा बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये असं वाटतंय. बाल बचावला तो बॅटर आकाश रसालचं हे उत्तम षटक. धावसंख्या स्थिरावले. किरणच्या बॅटमधून धावा येत होत्या, परंतु त्यानंतर सलग 2 विकेट आल्या. 3:13 वाजलेत सध्या तरी जनमान कशेळे संघाचे. आडुबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आकाश रसालचा, हा देखील चेंडू निर्धाव. आणि धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 झाले. विकेट गेल्या 3. जास्त वेळ घेऊ नका, मीटिंग बोलू नका, मॅच चालू ठेवा. गडेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधात नेक्स्ट मॅच असेल पोखरकर वाडी. उत्तम सर आणि आमचे अंपायर स्क्वेअर लेगला मारुती. दोघांची नावं पण मस्त आहेत. कामकाज बरोबर पाहिलंय. आणि इकडे पण जोडी आहे मिकी माऊस आणि डोरेमॉन. वेअर इज डोरेमॉन? गौतमी पाटीलला पण लाजवेल एवढी कंबर लचकते त्याची मिकी माऊसची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. विकेट गेल्या 3. मॅच चालू ठेवा आकाश, जास्त वेळ घेऊ नका. 10 टीम येतात. जेवढं पटापट तुम्ही खेळाल तेवढं सर्वांनाच चांगलं होईल. आणि जे रेग्युलर क्रिकेट आहेत त्यांच्याकडूनच खूप अपेक्षा आहेत. जनमान कशेळे टीमला धावा पाहिजेत. लेफ्टी बॅटर आदित्यला धावा कराव्या लागतील, जो सलामीला आलाय. बॉलिंगसाठी हर्षद कट केलाय. हो क्या बात आहे. शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. ती जी चैन आहे ना, चैन, ज्याचा बिझनेस आहे त्याचा मला तोटा करायचा नाही. क्रिकेटमध्ये चांगल्या खेळाडूंना माहिती झालं असेल मला काय बोलायचे. सिंगल धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 3. सतीशजी सावंत यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. थोड्याच वेळात काही पाहुण्यांचं देखील इथे आगमन होणार आहे. एक्स्ट्रा कव्हर लॅक प्लेयर आता सेट करण्यात आलाय रायटी बॅटरसाठी. हलक्या हाताने फक्त दिशा दिले बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा चेंडू आय थिंक फायनल मध्ये पोहोचलाय. निखिलजी बांगर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सतीशजी सावंत देखील उपस्थित होत आहेत. आपण आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. मागच्या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. जाधववाडी आणि चौधरवाडी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. हा डोळ्यांना जाळ आहेत तुमच्या. कलाकार कोण आहे आतमध्ये? या टीमचे जे यंगस्टर्स आहेत ना धोत्रेचे, म्हणजे काही असे खेळाडू आहेत, मला नेहमी असं वाटतं की या टीमचे काही यंगस्टर्स पुढे जाऊन कर्जतचं नेतृत्व करतील. या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. एवढी कॅपॅसिटी या टीमच्या काही खेळाडूंमध्ये. टप्पा थोडा मागे ठेवला पूल करण्याचा प्रयत्न. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये आणि त्यामुळे धावा मिळतील त्या 4. कॅप्टन आलेत. थँक्यू सो मच किशोरजी आडप. दोन चेंडू बाकी. 19 धावा झाल्या. 3 विकेट. पोखरकर वाडी टीमचा कॅप्टन आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. फटका फसलाय. लॉंग ऑनला झेल पकडला जाईल. आणखी एक फलंदाज बाद होतोय. सलामीवीर गारद झालाय कशेळे संघाचा. 19 वरती 4 विकेट. या गाण्यांवरती नाचेल त्या निर्मात्याला पाठवलं पाहिजे डिझनीच्या. निखिलजी बांगर यांचा सत्कार आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मंगेश जाधव यांना विनंती की निखिलजी बांगर यांचा आपण सत्कार करावा.
या आणि सावंत पण आलेत ना. सावंत साहेबांचा सन्मान इथे संपन्न झालाय. 19 धावा 4 विकेट. आम्ही आमच्या पंचांची वाट पाहतोय परंतु उत्तम आणि मारुतीने उत्तम कामगिरी केली. मगाशी तो एवढा निर्णयावरती ठाम होता, आवडलं मला. असे अंपायर पाहिजेत पण. 19 धावा 4 विकेट. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बॅटची कडा, मागे बॉल, विकेट कीपर मिस्टेक करणार नाही. शेवटच्या दोनही चेंडूंवरती 2 विकेट. जयमान कशेळे संघ थोडा बॅकफुटला. 19 वरती 5. निम्मा संघ गारद. काही सन्मान आपण मंचावरती करतोय. शिवशाहीर ॲडव्होकेट अक्षय तिखंडे मंचावरती उपस्थित झालेत, त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. दोतरे संघ फिल्डर इथे पाठलाग करतोय. शेवटी चेंडू अडवलाय. 2 धावा इथे घेतल्यात जनमान कशाळे संघाने. दुहेरी धावसंख्येने 21. 32-35 ला मॅच बनू शकते. मंगेशजी जाधव यांना विनंती की मंचावरती उपस्थित किशोरजी आडप यांचा आपण सन्मान करावा, ज्यांच्यामुळे मी स्पर्धा समालोचन करू शकलो. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित असं वाटतंय. अंपायरने इथे मात्र वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलाय. अंपायरने घेतलाय ना. यस, अंपायरने घेतला. तर तिसरे पंच आता तपासतील. किशोरजी आडप यांचा सन्मान मात्र इथे संपन्न झालाय. किशोर दादा, मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा KPLच्या ऑप्शन मध्ये मी सांगितलं की कुठला आपला 2000 मागचा वर्ल्ड कप 24चा 23चा ना, मला इयर्स लक्षात राहत नाही पटकन. मागचा जो वर्ल्ड कप आपण हारलो अहमदाबादला हारलो हे सांगायला आवडतं मला. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती हसू आलं असेल. तेव्हा मुंबई वानखेडेच्या ज्या क्रीडांगणाचं काम आहे, ते ग्रासचं काम, खेळपट्टीचं काम, कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा होता परंतु काम करणारी माणसं आपली होती गणेगाव चिंचवलीची. त्यामागचं खरे सूत्रधार किशोर आडप आहेत. ही जेव्हा मी गोष्ट सांगितली, नो बॉल आहे, नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, हे ठाऊक होतं हर्षदला देखील. ती चर्चा चालूच राहील. धावसंख्या झाल्या 21. फ्री हिटचा चेंडू आहे. उत्तम सरांनी तसा इशारा दिलाय. बॅट वेगाने फिरले परंतु संपर्क कुठे आहे. टॉवरला रेंजच नाही. किती कॉल लावले तरी संपर्क होणार नाही. संपर्क नाही तर धावा नाही. डॉट बॉल. 23 धावा. पुन्हा शॉर्ट पिच बॉल बॅकवर्ड पॉइंटला. थोडा हॉलीबॉल शेवटी अडवलाय. 2 धावा इथे घेतल्यात. पोखरकर वाडी टीमला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. गणेगाव चिंचवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. निखिल सनी, सन्माननीय संभाजी राऊत साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. टप्पा मागे ठेवतो हर्षद, परंतु त्याच्या विरोधात मारणं थोडं कठीण काम आहे. सिंगल घेतले. कशाळे संघाची धावसंख्या सिंगलने 26. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाठीराखे किती मोठ्या संख्येने आलेत सर्वांचेच.
डाऊन द ग्राउंड हा फटका खेचलाय. एकेरी धाव, दुसरीचा प्रयत्न. हातातून चेंडू निसटला आणि 2 धावा. 2 धावा इथे घेतल्यात. कशाळे संघ पोहोचतो 28 वरती. चौकार षटकार आला तर मजा येईल. संभाजी मामा राऊत यांचा सन्मान दत्ता आगिवले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. काल स्वर्गीय रोहिदास तिकंडे ना, बरोबर ना अक्षय तिकंडे, सुपर 12 ला मात्र क्वालिफाय झालाय संघ. विक्रम महाराज यांनी विजयी चौकार मारला KPL मध्ये. बैठक शॉट. ओ व्हॉट अ ग्रेट शॉट बाय बॅटर संचित. कशाळे संघासाठी हा शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार. 6 धावा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा झाल्या 34 आणि 35 धाव संख्येचं लक्ष्याचा पाठलाग करायचे तो धोत्रे संघाला. 35 4 ओव्हरमध्ये 35. टॉस आता संपन्न होईल. पोखरकरवाडी विनंती आहे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. 34 झाल्या 34. 35 पाहिजेत काका. हॅलो हॅलो. कॅप्टन आलाय या गडेगाव चिंचवलीचा कॅप्टन. टॉस मात्र इथे संपन्न करू आपण. सोपान आसवले यांना विनंती की आपण आज टॉस करावा. आजच्या या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे. अभिच्या टीम मध्ये कोण खेळत होता? अभि होता. लेफ्टी बॉलर का? त्यांनी शेवटची ओव्हर काढली ना. 6 बॉल 19 ची मॅच. गणेगावने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय. धोत्रे संघ आविष्कार 4 ओव्हरमध्ये 35 करायचे. 35 टार्गेट आहे. गणेगाव संघाने टॉस जिंकलाय. त्याने फिल्डिंग घेतलेली आहे. मनोज जाधव साहेब, मी आता रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. संतोष विनंती आहे लवकरात लवकर या. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी स्वप्नीलजी आसावले, सोपान आसावले यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. कंटिन्यू. फक्त आता संतोष शेंडे जे पुढच्या 1 मिनिटांमध्ये 60 सेकंद असतील तर 30 वेळा नाव हे घेऊ शकतो मी. 24 बॉल 35 धावा डिफेंड करायचे जानमान कशाळे संघाला धोत्रे संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले धोत्रे संघाची. गणेश आणि त्याच्या साथीला तो मात्र हर्षद, ज्याने शेवटचं षटक टाकलं. संतोष शेंडे कॉमेंटेटर कुठे असतील तर त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधावा. कॉमेंट्री बॉक्समध्येच या थेट. आणि आमचे अंपायर त्यांनाही जेवायचे. उत्तम आणि मारुतीला 4थी मॅच करतायत ते. 3री. जबरदस्त स्टॅमिना. पहिलं षटक घेऊन आलाय सुजल. सुजल मध्ये बॅटिंग साठी येतो गणेश. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला झेल. मोठा धक्का.
सुजलने विकेट घेतले. हा जरी स्कोर छोटा वाटत असला तरी सुद्धा जनमान कशाळे संघ या स्कोरला मोठा करेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हलक्या हाताने फक्त पुश करायचा होता बॉल. शॉट चेक केला आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र ते झेल टिपला. फलंदाज बाद. मोठा धक्का पहिल्या चेंडूवरती. वेर इज संतोष. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेतले. यानंतरची लढत असेल गणेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधात पोखरकर वाडी. गणेगाव चिंचवलीने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. नाव नाही दोतरे संघासाठी पारितोषिक 500. सोपान आसवले यांच्या वतीने देखील 500. सुजल मतेचा चेंडू बॅटच्या आतमधली कडा घेतले. 2 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. सामना सोपा नाही. मजा येईल या मॅच मध्ये देखील. गोल्डन चैन जणू काय घातले मनोज जाधव यांनी या क्रीडांगणाला. सोन्याचा भाव आजचा 1,52,000 आहे. युद्ध थांबलं तर आणखी वाढेल आणि नाही थांबलं तर आणखी त्यापेक्षा डबल वाढेल. एकही धाव नाही आतापर्यंत धोत्रे संघाची. 35 करायचे 4 ओव्हरमध्ये. शेवटच्या क्षणी जेल सुटला. काय जजमेंट होतं पा. इथे बरेच जण असे आहेत की जे 4 व्हीलर चालवतात. समोरच्याचा अप्पर असेल तर आपली काय धांदल उडते आपल्याला माहिती आहे. काही दिसत नाही. टॉवरच्या वरती जेव्हा चेंडू जातो तेव्हा अवस्था तीच होते. तो हिरवा दिसत नाही, काळा ठिपका दिसतो. ठिपका त्याचे तरी त्याचं एवढं ॲक्युरेट जजमेंट होतं. विशेष कौतुक. 1 वरती 1. संतोष शेंडे सर या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मॅच मध्ये जोरदार लढाई इथे चालू असताना दोन्ही संघादरम्यान धोत्रे आणि त्यांच्या विरोधात जनमान कशाळे. सुजलचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. सोपं नाहीये. मी मगाशीच म्हटलं की जरी हा स्कोर छोटा वाटत असला 4 ओव्हरमध्ये 35 तरी सुद्धा ते मोठं करण्याचं काम करतोय सुजल मते. 1 वरती 1. मागील 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव 1 विकेट घेतले ते सुजलने. कमालीचं षटक टाकत असताना जनमान कशाळे संघाकडून डीजे किरण क्लीन बोल्ड. दुसरा धक्का दिलाय सुजल मतेने धोत्रे संघाला. चालू असलेला सामना कशाळे डीजे किरण तिथे नाव आहे. पुरस्कृत केले का. दोन विकेट गेल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू सुजल मतेच्या या षटकातील 4 षटकांचा हा सामना. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये फटका. नितांत गरज होती या फटक्याची. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज आविष्कारच्या बॅटमधून हा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35चा पाठला करत असताना धोत्रे संघाची धावसंख्या झाली ती 5. विकेट गेल्यात 2. 3 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धावा करायचे धोत्रे टीमला. कशाळेच्या विरोधात 30. तर संतोष सर आहेत का. चला मॅच चालू ठेवा. कशाळे संघ जास्त वेळ करू नका. जोरदार लढाई 2 संघादरम्यान चालू असताना ग्रामीण क्रिकेटचा थरार. खरं तर KPL देखील चालू आहे. उद्या शेवटचा KPL चा दिवस असेल.
सोपं काम नाही आहे. यस, थँक्यू संतोष शेंडे सर आणि थँक्यू सो मच मनोजजी जाधव. माझी सेवा मी आटपतो, तुम्ही पटापट यांच्या मागे लागा, अडीचच्या पुढे जाऊ नका. नाही ते गरजेचं आहे, कारण शेवटी मॅचेस टाईममध्ये होणं फार महत्त्वाचं आहे. हे षटक मी करतो संतोष सर. 5 धावा झाल्या, 2 विकेट. सुजल मतेचं हे महत्त्वाचं षटक होतं. कशेळे संघ जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा, वेळेत मॅच चालू ठेवा. बॅटिंगसाठी आता आलाय आकाश आहे, आकाश रसाळ. बारावा खेळाडू टेन्स आहे एकदम, धोत्रेचा टेन्स, एकदम टेन्स. थोडा दबाव त्याच्यावरती देखील आहे. 12वा खेळाडू सोपं काम नाही राहणं, करडी नजर ठेवावी लागते सर्वांवरती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी कुणाल शेळके. हो, खोलात टाकलेला बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू, खराब फिल्डिंग. जणू का असं वाटलं स्प्रिंगची बुटं घातलीत. 2 धावा इथे घेतल्यात आणि 2 धावेने मला असं वाटते 1 शॉट. 1 शॉट का खेळपट्टीवरून धावले. ICC काहीच करू शकत नाही. पहिली धाव तुम्ही खेळपट्टीवरून धावू शकता, परंतु दुसरी धाव तुम्ही खेळपट्टीवरून धावू शकत नाही. ती शॉर्ट रन असेल. याच्या अगोदर देखील दिले, ती क्रुशल मॅचला. 6 धावा, 2 विकेट. हे लक्षात ठेवा दोन्ही फलंदाज. फुल टॉस बॉल, ताकद झोकले फटक्यावरती, लॉंगॉनच्या दिशेने वेगवान फटका. थोडा हातातून चेंडू निसटला, परंतु नाही, लगेचच रेक्टिफाय केलं, थ्रो केलाय. 35चा स्कोअर कसा बनवताना कशेळे संघ. मॅच बनवायला शिकलं पाहिजे. ते सर्व काही डिपेंड आहे फिल्डरच्या वरती. संतोष सर, कोण बॅटर असतो, कोण बॉलर असतो, कोण ऑलराऊंडर असतो, परंतु 11च्या 11 खेळाडूंना चांगलं फिल्डर असावं लागतं, तरच टीम बनते. 7 धावा, 2 विकेट. 35चा पाठलाग चालू आहे धोत्रे संघाकडून कशेळेच्या विरोधात. कुणाल गोलंदाजी करतोय, कुणाल शेळके. या अगोदर सुजल मतेचं निर्णायक षटक होतं. उलटा मारण्याचा प्रयत्न, पंच इथे नो बॉल घोषित करतायत. धाव चोरले इथे. नो बॉल +1 अशा 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. फ्रीटचा चेंडू. यस उत्तम सर, नो बॉलचा इशारा आलाय. उत्तमच्या साथीला मारुती मागच्या 3 मॅच पासून अंपायरिंग करतायत. हा, वेस्ट साइड साठी रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करणारी टीम घेऊ शकता. घेतलाय, ओके. चला, तिसरे पंच तपासा त्वरित. थर्ड अंपायर मिकी माऊस. नो बॉल. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू गमावलाय. विकेट किपरला ठाऊक होतं की हा नो बॉलच आहे, तो तयार नव्हता, परंतु शेवटी डिसिजन घेतला बॉलरने आणि बाकीच्या प्लेयरने की आपण रिव्ह्यू घेऊ. फक्त एक लक्षात असू द्या की रिव्ह्यू घेण्याचा पण एक कालावधी आहे, त्या कालावधीमध्येच मात्र रिव्ह्यू घ्या. हा, पप्पू शेमटे साहेब यांनी आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचे मनापासून आभार. बैठक मारले आकाश रसालच्या बॅटमधून. मिड विकेटला धोत्रेचा षटकार. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल क्रिकेटचा खेळ जिंका, परंतु इथे कॅच सुटली. अरे 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. अडवण्याचा चांगला प्रयत्न झाला कशेळे संघाकडून. पाप बॅट किती वेगाने फिरली आकाशी, इथपर्यंत आवाज आला होता बॅटचा. धावसंख्या 15 धावा झाल्यात, माफी असावी. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. षटकाराने थोडं गणित बिघडवलंय. 20 पाहिजेत, 20. विकेट किपर पोहोचला चेंडू पर्यंत आणि एकच धाव. 16 धावा झाल्यात. 35 लक्ष्याचा पाठलाग करायचे, अर्थातच 19 पाहिजेत. आता 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 13 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. मी आभारी आहे सर्व आयोजकांचा की त्यांनी
या छान अशा क्रीडांगणावरती आणि सुंदर अशा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि वेळेत मला जाण्याचीही मुभा दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. लास्ट बॉल या शेवटचा षटकाचाही आणि माझ्या कॉमेंट्रीच्या स्पेलचा देखील. इम्पॅक्ट चांगला नाहीये, कोण पोचणार, कोणीच पोचला नाही. 2 धावा इथे घेतल्यात आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर झालाय 18 धावा झाल्यात आणि आता विजयासाठी 12 बॉल 17 करायचे आहेत. सर्वांचे आभार. इट्स ओव्हर टू संतोष शेंडे सर. सर थँक्यू सर. तर मी विनंती करेन सोमणे सर तुमच्या मिनिट फक्त 1 शॉट आहे. ओके, शेवटची एक धाव शॉट आहे, खेळपट्टीवरून धावली. यस, तर 17 झाल्या. येस 17 धावा झाल्यात, 12 बॉल विजयासाठी 18ची गरज. यस धन्यवाद सोमणे सर. मी विनंती करेन आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती गणेश दादा मसी यांच्या शुभाचे अगदी सोमणे सरांचं केलं जाईल हितोचित मान आणि सन्मान. मी विनंती करेन प्लीज आपण तो स्वीकारा आणि इथून खऱ्या अर्थाने आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक प्लीज कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावरती प्लीज सोमणे सरांचं केलं जातं हेतुचित मान आणि सन्मान. प्लीज कॅमेरामॅन थोड्या मुख्य व्यासपीठावरती अगदी कॅमेरा फिरवायचं आहे. आणि हरी दोरे प्लीज विनंती असेल की आपण जर आला असेल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्लीज हरी दोरे ऑफिशियल्स अंपायर ज्यांच्या माध्यमातून मात्र ते काम पाहतील आणि इथून खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती प्लीज या. जाव्या मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र कमालीचा आहे. कशळे बना दोत्रे या 2 संघादरम्यान. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 2 संपले. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आहे. इथून खऱ्या अर्थाने 35 धाबांचा टार्गेट होता खऱ्या अर्थाने इथून टीम धोत्रे संघाला आणि इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर येस पुन्हा एकदा जाऊया सत्काराकडे. अगदी संभाजी राऊत यांचा सत्कार मात्र केला जाईल रमेश मराडे यांच्या शुभाचे. मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती केला जाईल तो हितोचित मान आणि सन्मान. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 3 प्रगती पथा भरती आणि इथून पहिला चेंडू आला बाईटच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसापत असताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलका भरती. चला मी विनंती करीन संभाजी राऊत साहेब प्लीज आपला देखील या स्पर्धेच्या वतीने हेतुचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करीन आपण प्लीज तो स्वीकारा. ओहो, यावेळेस अजून एकदा चेंडू बाईट स्क्वेअर मारा. इथून खऱ्या अर्थाने 55 गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. येस संभाजी साहेबांचं देखील इथे केलं जाईल हितोचित मान सन्मान. विनंती करेन प्लीज आपण देखील. तसेच त्यानंतर खऱ्या अर्थाने देवीदास तिखंडे साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल हितोचित मान सन्मान. मी विनंती करेन त्यांना देखील की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस फटका दर्जेदार आहे. मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना चेंडू आउट ऑफ द पार. आकाश रसालच्या बाट मधून हा दर्जेदार षटकार. टीज येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून कमालीचा फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस बॅटची लिडिंग जरूर लागली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने चांगलं यष्टीरक्षण आणि त्या अगदी धावफलक स्थिर 25 या धावसंख्येवरती.
देवदास तिखंडे प्लीज मी विनंती करेन आपण देखील आपले देखील या स्पर्धेच्या वतीने हेतुचित मान सन्मान केला जाईल तो आपण स्वीकारा अशी विनंती करेल. ओहो यावेळेस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू खाली येणार करणार नाही असू का इथून आकाश रसालच्या पारीचा झाल्यानंतर वन मोर विकेट डाऊन आकाश रसाल बॅक टू द पवेलियन डीसी. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश. ओहो लेफ्ट डावकुऱ्या फेलीचा फलंदाज इथून खऱ्या अर्थाने फटका दर्जेदार आहे. शतरक्षक थोडासा बंबल झाला सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथून घडलंय काय खरं अर्थाने इथून अगदी या पंचांचा डिसिजन येणं महत्त्वाचं आहे. यस इथून खऱ्या अर्थाने रिफर जरूर केलंय अगदी इथं टेक्निकल रूममध्ये चेक केले जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून मला निर्णय कळवला जाईल. येस फलंदाज सेफ आहे इथून खरं अर्थाने गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाबा या दोन धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 27 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आता मात्र इथून होणार नाहीये चुका. जितेश चफारीचा अंत वन मोर विकेट डाऊन जितेश बॅक टू द पवेलियन ठीक
चेंडू, अटची गरज. आणि इथून बॅटची लिडिंग एच, इथून फलंदाज विवेकच्या पारीचा अंत. 1 more विकेट डाऊन. विवेक बॅक टू द पॅव्हिलियन. टीजे इथून खऱ्या अर्थाने अगदी 35 धावांचा आता इथून खऱ्या अर्थाने एक षटक शिल्लक. अगदी 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कुठला गोलंदाज पाहायला मिळेल पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजावरती ती जबाबदारी आहे. आणि यस, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संजय दळवीला पाहतोय. चला, टीम पोखरवाडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लगेचच. पोखरवाडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच भरपूर चांगली आहे. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर 35चं टार्गेट होतं आणि अगदी इथून मॅच शेवटच्या षटकामध्ये आल्या. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी इथून 8 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आविष्कार. इथून खऱ्या अर्थाने आविष्कारवरती ती जबाबदारी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संजयला पाहतोय. हो 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 हो, या वेळेस एसटी रक्षकाने मात्र चुका जरूर केल्या होत्या. इथून पहिला चेंडू स्क्वेअर आलाय. इथून वाईट चेंडू अभ्यंतर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. इथून आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे टीम धोत्रे संघाला. इथून खऱ्या अर्थाने धोत्रे संघ या 7 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. आविष्कार स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती भरतला आपण पाहतोय. हा 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 हा, या वेळेस इथून खऱ्या अर्थाने कमालीचा चेंडू. यस पंच थर्ड. यस नक्कीच गोलंदाजावरती आक्षेप जरूर आलाय.
येस, इथून अगदी नो सेंडू असेल, याची दक्षता घ्या. येस, उत्तम दोरे प्लीज संपर्क साधा, जरा स्टेज जवळ या प्लीज. येस, नो सेंडू जरूर आहे. इथून अगदी एक धाव ॲड केली जाईल जरूर. अगदी फ्रेश गोलंदाजी ट्रॅकवरती आणावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. इथून अजूनही विजयासाठी अगदी 6 धाब्यांची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी पाहायला मिळेल. इथून येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज आहे. 6 मध्ये 6 बनवायच्यात आणि इथून खऱ्या अर्थाने त्या 6 धावा कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहायला लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश मते मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. खऱ्या अर्थाने इथून 6 चेंडूवरती 6 ची गरज आहे. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली मॅच इथून आपण पाहतोय. धोत्रे आणि त्यांना फाईट करत असताना टीम कशिळे संघ अगदी 35 धावांचं टार्गेट होतं आणि यावेळेस 35 धावा अगदी शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपल्यात. अगदी येणारे 6 चेंडू आणि 6 ची गरज आहे. यश मते यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून एक सिंगल झाली. कंप्लीट प्रयत्न भरपूर चांगले आहे. इथून अगदी डोक्याची घंटा वाजली जाईल का? अगदी इथून वाजती राहिली. पहिलाच चेंडू मात्र या वेळेस 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 31 धावा धावफलकावरती जोडल्या जरूर गेलेत. तर इथून खऱ्या अर्थाने येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडूवरती 4 बनवायच्यात. एखादा निर्धाव चेंडू मात्र या सामन्याचे चित्र बदलू शकेल, मात्र तो येणं देखील गरजेचं आहे. इथून यश पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाईल. 5 चेंडूवरती बनवायच्या 4. ओ हो, या वेळेस कमालीचा चेंडू जरूर. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला एशिया गोलंदाजाच्या माध्यमातून. आता इथून खऱ्या अर्थाने समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत पाहायला मिळेल. अगदी येणारे 4 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडूवरती 4 बनवायच्यात आणि इथून खऱ्या अर्थाने यश
मते या गोलंदाजाने थोडंसं गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन पाहायला मिळालं. ओहो, यावेळी समोरच्या दिशेला चेंडूला टॅप केलाय. एक सिंगल कंप्लीट जरूर झाल्या. क्षेत्ररक्षण तर कमालीचं झालं. थोडीशी फेकीमध्ये थोडीशी चुका जरूर झाल्या होत्या, मात्र चांगला बॅकअप देखील पाहायला मिळालं आणि यावरती अगदी एक सिंगल झाली आहे कंप्लीट. इथून आता समीकरण मात्र फारसं चांगलं पाहायला मिळालं. 3 चेंडूवरती 3 बनवायचे आहेत. इथून येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक अँड बर्थ भरतला पाहतोय. भरत रसाळ या बेले स्ट्राईक अँड बर्थ 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज असताना ओहो, यावेळेस स्लिप क्षेत्ररक्षकांकडनं थोड्याशा चुका पाहायला जरूर मिळाल्या. खुनाल शेळके तिथं जरूर क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर खरं अर्थाने एक सिंगल झाली या कंप्लीट. हे सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 33 बनलेत. अजूनही 2 चेंडू आणि इथून अगदी 2 धावेची गरज. सामन्याचा नियम, सामना कंपल्सरी चेसिंग. इथून खऱ्या अर्थाने 2 धावा बनवाव्याच लागतील. अगदी 2 धावा, येणारे 2 चेंडू, 2 धाब्यांची गरज आहे. आणि तुला खऱ्या अर्थाने या चेंडूवरती काय घडेल पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने या 2 चेंडूवरती 2 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग सामन्याचा मात्र नियम. आणि इथून जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक अँडवरती आविष्कार. ओहो, समोरच्या दिशेला एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल फलंदाज होईल बाद. इथून आविष्कार बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे